माझ्याकडे पेनड्राईव्ह आहेत, काही सीडी आहेत, पेनड्राईव्ह आहेत, अनेकांच्या अनेक गोष्टी आहेत आणि जयकुमार गोरेंबद्दल तर बोलायला लावू शकतात असं देखील त्या म्हणा. ताईना हलक्यात घेण्यात ताई आता किती दिवस धमकी देतात, कारण शुभेच्छा आहेत त्यांच्याकडे ज्या काय असेल त्यासाठी शुभेच्छा आहेत त्यांना. इम्तियाज जलील असं म्हणाले की मुंब्राच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र आम्ही हिरवा करू, कुठेतरी पुन्हा एकदा छेडले त्यांनी या संपूर्ण. मला वाटतं अशा वक्तव्यांना फार महत्व देण्याची आवश्यकता नाही. आपण सगळेजण बघतो की हा आज प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आणि तो साजरा करत असताना देश महत्वाचा आहे आणि देशामध्ये सामाजिक ऐक्य महत्वाचं आहे. पण या सामाजिक ऐक्याला तडा जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य ना इम्तियाज जलीलनं करावं ना अन्य कुणी करावं. या ठिकाणी सामाजिक ऐक्याला बाधा येऊ नये असं सगळ्यांनी वागलं पाहिजे, या निमित्तानं सांगणं आवश्यक आहे. काल पद्मभूषण पुरस्कार जे आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झाला आणि त्यावरून संजय राऊतांनी टीका केलेली आहे की महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात. आता कोण महाराष्ट्राचा अपमान करतोय हा याचं सर्टिफिकेट संजय राऊतांच्याकडून आवश्यकता नाही मला वाटतं त्या सर्टिफिकेटची. आता पद्मभूषण जाहीर झालेला आहे तर त्यांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणलं पाहिजे, प्रत्येक गोष्टी टीकाच केली पाहिजे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांनी त्याचं स्वागत